उमेदवार आहेत इच्छुकामध्ये, मी सुद्धा इच्छुकामध्ये होतो, परंतु पक्ष जे आदेश देईल ते आम्हाला सर्वांना मान्य राहील, त्याच्यामुळे उमेदवारी डिक्लेअरच झाली नाही ना. साहेब, तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर झुंज कशी राहील? कारण प्रतिस्पर्ध्याला तुम्ही या अगोदर चित केलेला आहे. मिळू द्या ना, मिळाल्याच्या नंतरच मिळाली तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर मिळाल्यावर सांगू ना. मिळाल्याच्या नंतर जो कोणी समोरचा उमेदवार आहे त्याला हेच बाबूराव कदम चारी कोणी चित केल्याशिवाय राहणार नाहीत, हा सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीच्या उमेदवाराला ठाम विश्वास आहे. बाबूराव कदमांना उमेदवारी मिळण्याची काय सांगतात? इच्छुक आहेत ते, इच्छुकामध्ये त्यांचं सुद्धा नाव आहे. आणि जर उद्या तुम्हाला सांगतो त्यांचं नाव जर डिक्लेअर झालं तर पठ्या आमचा सगळ्या तयारीने तयार आहे. जाहीर झाल्यावर इच्छुकांचा तर प्रश्न संपतो ना. हेमंत पाटील जाहीर झाली बाबा, इकडे ऐका, तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये जर काही फेरबदल होत असतील वरिष्ठाकडून फेरबदल जर झाले तर तुम्हाला सांगतो त्या इच्छुकामध्ये बाबूरावजी कदम आहेत, त्या उमेदवारी लढवतील. शक्यता आहे का? मला अजून कुठल्याही प्रकारचं काही माहित नाही. फक्त आम्हाला वरून पक्षश्रेष्ठीचा एवढाच आदेश आहे की उद्या आपल्याला शिवसेना धनुष्यबाणावरती उमेदवारी भरायची आहे. उमेदवार कोण असणार, ती कुणाची भरायची आहे हे आतापर्यंतही आम्हाला निर्णय दिलेला नाही. फक्त उमेदवार हा हिंगोली जिल्ह्यापुरता धनुष्यबाण, आणि या हिंदुस्थानामध्ये फक्त भाई नरेंद्रभाई मोदी. तुमचा उमेदवार कुठे आहे मग आता? आमचा उमेदवार नरेंद्रभाई मोदी. हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे. इकडे ऐका, मी तुम्हाला सांगतो, वरून जर पक्षश्रेष्ठी जर चेंज करत असतील, काही वाटत असेल त्यांना, तर तुम्हाला सांगतो ते आम्हाला उद्या कळेल, तुमच्याच माध्यमातून आम्हाला ते दिसून येईल. पण सध्या हेमंत पाटील कुठे आहेत? हेमंत पाटील आताच मीटिंगला मी त्यांना फोन केलता, ते रस्त्यानं आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांना ऑनलाईन ते बोललेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की रात्री मला वाटतं की उशिरा निघले ते पोहोचतील आणि थोड्या वेळात ते इथे येतील. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. शिवसेनेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आला बाबूराव हे सॉंग करत डान्स केलेला आहे, तो व्हिडिओ व्हायरल झाला. इकडे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा बाबूरावजी कदम यांचा फॅन आहे. ते माझे मित्र आहेत. ज्या वेळेस तुम्हाला सांगतो बाबूरावजी मला भेटतात त्या वेळेस मी तुम्हाला सांगतो, हर भाषणामध्ये माझी क्लिप बघा, त्या ठिकाणी व्यासपीठावरती बाबूरावजी असतात. त्या व्यासपीठावरती हा संतोष बांगर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी म्हणतोच, शांता गेली शालू गेली, आता कुणाचं नाव आला बाबूराव. बाबूराव कदम यांची उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी भरायची. इकडं ऐका, जे काही असलं सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल ते वैयक्तिक त्याचं प्रेम असतं, आणि प्रेमापोटी तुम्हाला सांगतो की एक मनोरंजन कसं असतं त्या पद्धतीचं तुम्हाला सांगतो की आता मी सुद्धा काही ठिकाणी, एखाद्या जर ठिकाणी कार्यक्रमामध्ये जर गेलो आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जर नांदेडचे आमचे बाबूरावजी जर आले तर मी सुद्धा म्हणतो, शांता गेली शालू गेली, आता कुणाचं नाव आला बाबूराव, आता आला बाबूराव. इकडे बघा, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही हे मला वाटते की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत उमेदवारी जाहीर करतील. पण आम्हाला पक्षश्रेष्ठीचे असे आदेश आलेले आहेत की आपण सर्व शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उद्या बोलवा. मोठ्या संख्येने, किमान 50,000च्या संख्येने उद्या महायुतीचा फॉर्म या ठिकाणी आम्ही भरणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फॉर्म भरण्यासाठी उद्या येणार आहेत. त्या बैठकीला तुमचे उमेदवार गैरहजर होते, आज उमेदवार नव्हते बैठकीला आताच्या. इकडे बघा, काल तुम्हाला सांगतो की सन्माननीय हेमंत भाऊ पाटील हे मुंबईला गेलेले होते. त्यांना रात्री उशीर झालाय, ते रस्त्यानं आहेत, त्यांचं बोलणं सुद्धा झालेलं आहे. पण मुख्यमंत्री जे म्हणतील ते तुम्हाला सांगतो की शिवसैनिकाला सराखोपे असतो. शिवसेनेवरती ही दुर्दैवी वेळ का? उमेदवार जाहीर आणि कशाची दुर्दैवी वेळ आली? अरे, शिवसेना ही धनुष्य बाणावरती शिवसेना तुम्हाला सांगतो की उद्या फॉर्म भरणार आहे. याच्यात संतोष बांगर सुद्धा उमेदवार होऊ शकतो, याच्यात बाबूराव कदम सुद्धा उमेदवार होऊ शकतो, उद्या हेमंत पाटील सुद्धा उमेदवार होऊ शकतो. याच्यात जोपर्यंत मुख्यमंत्री आदेश देत नाहीत. मात्र मुख्यमंत्री यांनी यापूर्वी आदेश दिलेले आहेत, हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. इकडे ऐका, त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे, तर ते उद्या पुन्हा तुम्हाला सांगतो की जसं भारतीय जनता पार्टी, शिवसेना सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा त्याच्यावर तुम्हाला सांगतो की
पण पुन्हा विश्वासात घ्यायची गरज का आली उमेदवारी शिवसेनेला? जाहीर झाल्यानंतर इकडं ऐका, कुठल्याही प्रकारचं असं झालेलं नाही. मला वाटतंय की उद्या उमेदवारी सकाळी 10-11 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री जाहीर करतात. कोण भरणार आहे? फॉर्म कोण भरणार आहे? फॉर्म भरणार आमचा उमेदवार हा धनुष्यबाण आणि आमचा उमेदवार हा नरेंद्रभाई मोदी.